नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो तुम्ही म्हणाल अरे हा विषय काय आपला वेगळाच विषय आहे, परंतु नाही. आपण या सर्व काही गोष्टीसाठी निगडीत म्हणजे आपल्यावरती त्याचा परिणाम काय होतोय. सध्या पंतप्रधान यांनी काहीतरी आव्हान केले, देशाला आव्हान केले. काय आव्हान केले? आणि त्यामध्ये खरं वास्तविक पाहता जे कामगार आहे आणि शेतकरी आहे तो जगला पाहिजे, हाच उद्देश. आणि यामध्ये काय प्रामुख्याने म्हटलं आहे आणि याचा परिणाम आपल्यावरती काय होणार, येत्या काळामध्ये आपल्यावरती काय परिणाम होणार आणि काहीतरी मोठं घडणार, या संपूर्णतः या विषयाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा ठेवू, आपण सांगू. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. तर चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो, गेल्याच आठवड्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान, आता आपण काय करूया, विरोधक कोणता पक्ष आणि ह्या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवूया. देश प्रथम, देशभक्त आणि देशभक्ती याला प्राधान्य देऊया आणि त्याच विचारातून आपण विचार करूया. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. मला माहिती आहे काही लोक लगेच कमेंट्स टाकतील, पण संपूर्णतः व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की काय नक्की कळतं आहे, बॅकग्राऊंडला काय आहे आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे. कारण आपल्यावरती म्हटलं तर सुरुवातच करूया त्याच्यापासून की सगळेजण विचारतील साहेब ते पगारवाढीचं काय, सगळ्या काय गोष्टी ह्या निगडीत आहेत ह्यासुद्धा. ते संपूर्णतः आपण या व्हिडिओच्या शेवटी तो विषय घेऊच. सुरुवातीला पंतप्रधानांनी काय सांगितले आणि देशाला काय आव्हान केलं आहे ते आपण त्याचा विचार करूया. ते आपण सांगूया की देशाला प्रथमतः काय सांगितले बाबा की रे सोनं खरेदी करू नका. आता मला सांगा साहेब, सोनं खरेदी करू नका, सोनं एवढं किंमत आहे. सर्वसाधारणपणे आमचे जे सुरक्षारक्षक आणि कामगार वर्ग आहे, मला नाही वाटत की त्यातले 97% असतील लोक किंवा 95% लोक असतील ते घेत नाहीत. 5% असे असतील की कुणाच्या घरी लग्न किंवा काही समारंभ असेल तर ते पण जेमतेम कुठून काय PFचा पैसा काढ, कुणाकडून काहीतरी घे आणि कर्ज काढ आणि कशातून तर घे. ते सोनं त्यांना घेण्यासाठी जरूरत आहे आणि म्हणून ते घेतात. म्हणजे आपण काय हे सोनं घेत नाही. आव्हान कुणासाठी केलं आहे मग, बरं का. आता दुसऱ्यांदा सांगितले की बाबा पेट्रोल डिझेल जे आहे ते पेट्रोल डिझेलची बचत केली पाहिजे. हो, नक्कीच आपण पेट्रोल डिझेलची बचत जी आहे ते आमचा कामगार वर्ग नेहमीच करतो. जे आपण लोकलने प्रवास, मेट्रोने प्रवास, बसने प्रवासच करतो. वैयक्तिक आहे आपण पेट्रोल वाया घालवतो. आणि जे बाईकनं वगैरे करतात ते सुद्धा जेमतेम. याच्यामध्ये असं पण आहे की आपल्याला जवळ घरातून कुठं भाजीपाला वगैरे आणायचं असेल तर बायको लगेच ओरडा का दे, इथल्या इथे जायचं असेल तुम्हाला गाडी घेऊन कशाला चालेल, चला तुम्ही. आहे की नाही, खरं आहे की नाही पाटील, बरोबर आहे ना? हां, हसले बघा पाटील आमची. ही परिस्थिती आहे आपली. जवळजवळ जायचं असलं तर अशी परिस्थिती, म्हणजे अशी काटकसर आहे ही खरं वास्तविक पाहता काटकसर आहे. आणि आम्ही पहिल्यापासून आपल्याला सवय आहे ह्या काटकसरीची. मग मला सांगा हे कुणासाठी आहे पेट्रोल डिझेल? बाबा बचत कमी करा, बरं का. आता तिसरे सांगितले की बाबा त्यांनी बरेचशाच आहेत. आता विदेशी दौरे जे आहेत ते करा, विदेशीमध्ये जाऊ नका तुम्ही. कोण जातं आहे बाबा? मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणी सर्वसाधारण कुटुंबातले जे मिडल क्लास आहेत ते जास्त करून बाहेर परदेशामध्ये जात असतील का? फार क्वचित तुरळक जे कोणी असेल तर ते जात असतील, परंतु जे उच्चभ्रूत आहेत तेच विदेशी दौरे करतात. आपल्यासारखे सर्वसामान्य तरी नाही. मग हे कुणासाठी आहे तुम्हीच विचार करा मित्रांनो. मग आता ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत आणि स्वदेशी वस्तूला प्राधान्य द्या. हां, हे मात्र लय बरं झालं बाबा. स्वदेशी वस्तूला प्राधान्य द्या. स्वदेशी वस्तू म्हणजे काय? आपल्या देशामध्ये बनलेल्या ज्या काय वस्तू आहेत त्या वस्तू. आत्ता बघा आपण ह्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्णता वाढलेली जास्त आहे. आपण दूध, दही, ताक, लस्सी याच्यावरती किती भर देतो. कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा तुम्ही दही, ताक, लस्सी हेच गोष्टी मित्रांनो तुम्ही प्यायला पाहिजेत. ज्या दुग्धजन्य वस्तू आहेत आपल्याकडे त्या वस्तूचा जास्त वापर केला पाहिजेत. आपल्याच बरेचसेच आता जे काही ताक वगैरे विकायला बसले असतात, छोटे वयस्कर व्यक्ती असतात, महिला किंवा पुरुष असे असतात, किंवा
तुम्हाला अन्य कोणी असं दिसेल तर त्या ठिकाणी आवर्जून थांबून आपण ते पिलं पाहिजे. ना की कोल्ड्रिंक्स पिलं पाहिजे, तर ते हेच पिलं पाहिजे. स्वदेशी वस्तू आपल्या इथे बनतात काय, त्या बनलेल्या स्वदेशी वस्तू ज्या आहेत, ते कपडे असू देत, ते इतर काही वस्तू असू देत, ते आपण खरेदी केलं पाहिजे. जे आपल्या भारतामध्ये बनतं ते, भारतामध्ये बनलेल्या ज्या काही वस्तू आहेत ते आपण खरेदी करायचं आणि त्याच्यावरती जोर द्या आणि त्याचं प्रोडक्शन आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा करा, असं आहे त्याच्यामध्ये. मग हे काय आहे, शेतकऱ्यांना फर्टिलायझर्स जे शेतकऱ्यांना आता आपण पाहतो की सेंद्रिय खत म्हणजे पूर्वी जे वापर करायचा सेंद्रिय खताचा, आता सेंद्रिय खताने वापर केला पाहिजे. ऑर्गॅनिक जे केमिकल्स वगैरे आहेत ते वापरले नाही पाहिजे. तुम्हाला एक किस्सा सांगतो मित्रांनो. एक घटक आहे, केमिकल्स म्हणजे फार खतरनाक असते आणि इतकं ते खतरनाक आहे की तुमच्या जे काही फळं पालेभाज्यावरती जर ते कीटकनाशकावरती ते फवारलं तर त्याच्या आतमध्ये जातं ते फळ. समजा वांगं असेल तर ते वांग्याच्या सालीच्या आतमध्ये जातं. तो कीटक दुसऱ्या दिवशी जर त्यानं ते साल कुरतडण्याचा प्रयत्न केला तरी त्यानं ते कुरतडून खाल्लं तरी तो मरतो कीटक. त्याचं नाव आता मला आठवत नाही, परंतु क्लोरोफायरफॉस असं काहीतरी त्याचं घटक आहे त्याच्यामध्ये, ते कीटकनाशकामध्ये. आता खूप वर्ष झालं ते सर्व काय मी सोडून, परंतु ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता. तर हे फार खतरनाक आहे. तर ते सोडून आपण जैविक शेती जी आहे, ऑर्गॅनिक जी शेती आहे त्याच्यावरती भर दिला पाहिजे. आणि आम्ही प्रयोग केला होता, आम्ही दोघं भाऊभावाने मिळून आम्ही एक प्रयोग केला होता. आमच्या शेतामध्ये वांग्याचा प्लॉट केला होता आणि त्याच्यावरती केलं होतं. तर तो सक्सेसफुल झाला होता, सक्सेसफुल. आणि त्याला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे, ज्या इतर ह्याच्यामध्ये आणि तुम्ही हे जे बनवते ह्याच्यात जास्त मागणी आहे, कारण हे चवीला चांगलं आहे. पूर्णतः सेंद्रिय, विदाऊट केमिकल, एकही केमिकल नाही, खतंसुद्धा नाही आहेत आणि फवारणीसुद्धा नाही आहे. खत आम्ही सेंद्रिय खत आणि पोल्ट्री खत वापरलं. फवारणी करता तुम्हाला गोमूत्र, मिरच्याचा कूट, कडुलिंबाचा जो पाला आहे तो गरम पाण्यामध्ये उकळून त्याचं जे पाणी येतं ते पाणी आणि या सगळ्याचा मिश्रण करून आपल्या त्या पाण्यामध्ये 10 लिटरच्या ह्याच्यामध्ये ते मिश्रण करायचं आणि ते मिश्रण फवारणी करायचं. आणि रात्रीसाठी जे असे पतंग कीटक जे असतात ते येऊन पाण्यामध्ये पडावेत, एक बल्ब सोडायचा आणि त्याच्या खाली पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं रॉकेल ओतायचं. ते कीटक जे आहेत ते रात्रीच्या ह्याच्यामध्ये येतात आणि त्या तिथे लाईटच्या इथे ते फिरून ते पाण्यामध्ये पडतात. ते सुद्धा कीटक जे आहेत ते वाचतं त्याच्यापासून आणि भरपूरसं उत्पन्नसुद्धा चांगलं निघतं ह्या सगळ्या काही गोष्टीतून. हे सांगण्याचं एक तात्पर्य होतं. चला तर जाऊया पुढचं. या सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत का नाही मित्रांनो? आहेत, बरोबर आहे. मग आता हे म्हटलं आहे कोणासाठी, प्रश्नचिन्ह आहे की म्हटलं आहे कोणासाठी? जे या सगळ्या काही गोष्टी आम्ही सर्वसामान्य नाहीच आहे हो, सर्वसामान्य आपण करत नाही आहे, तरी पण आपल्यामध्ये चर्चा असते की बाबा त्यांनी असं करायला सांगितलं, त्यांनी तसं करायला सांगितलं. तर आपण तर ह्या सगळ्या काही गोष्टी पहिल्यापासूनच करत नाहीत. सेंद्रिय जे काही शेती आहे त्याच्याकडे वाढलं पाहिजे, सरकारनं त्याच्यावरती भर दिला पाहिजे. आता जनावरं तर कुठं आहे, ते शेण बिन सगळे याला मित्रांनो, ह्या सगळ्या काही गोष्टी पहिले विचार करा. आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपले किती असायचे दूध आणि हे सगळ्या काही गोष्टी, आणि गाई म्हैसी किती असायच्या, आता किती आहेत. आणि किती शेतकरी दुग्ध व्यवसाय करणारे आता आहेत का? पोल्ट्री फॉर्म मित्रांनो, तुम्हाला अंडे जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून अंडी मागवली जातात, म्हणजे येतात आपल्याकडे. आपल्याकडे पोल्ट्री फार्म, तुम्ही म्हणता तरी पोल्ट्री फार्म एवढे आहेत, कमी पडतं मित्रांनो. तुम्ही ज्या रस्त्याला गेला तर तिकडे भुर्जी पाव, अंडा पाव, हे पाव ते पाव, त्या अंड्याचं काय विचारूच नका. आमलेट हे आणि ते असं एवढं चाललेलं असतं की ते बेहयात चाललेलं असतं सगळ्या काही गोष्टी. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये तुम्ही कुठेही जा, हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लागणारं जे काय आहे ते अंडं आहे. पोल्ट्री फार्म वगैरे करायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही करू शकता, छान आहे ते. सरकार त्याला अनुदानसुद्धा देतं मित्रांनो, आणि द्यायला पाहिजे. माझं तर मत आहे, शेतकरी जगला तर हा देश मित्रांनो खायला मिळायला पाहिजे ना. सोनं काय खायचं आहे काय आपल्याला? बाकीचं काय विदेशात परदेशात कोण जाणार आहे, काय कुठं पिणार नाही. खाणारे जे आहेत ते आपल्याला उपाशी राहताला मिळेल. आणि ह्यापूर्वी काय घटना घडलेल्या नाही आहेत का? 62-60मध्ये घडलेल्या आहेत, 72-75 ह्या काळामध्ये घडलेल्या आहेत. किती दुष्काळ आणि काय परिस्थिती होती. एक वेळ खावा असं आव्हान केलं होतं, बरोबर आहे की नाही? आणि हे काय सगळं काय बघा, आता आपण जर पाहिलं तर देशासाठी देशाचं प्रमुख जे पंतप्रधान आहेत त्यांनी आव्हान केले. आपण ना की बाकी सगळ्या काही गोष्टी विसरून जायच्या. आणि हे काय पहिल्यांदा आव्हान नाही आहे.
आणि हे आव्हान आता तुम्हाला लास्टला सांगतो सगळ्या काही गोष्टी, ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगतोच, पण आव्हान केलं हे आव्हान पूर्वीसुद्धा झालेलं आहे. आणि एक महाराजांचा किस्सासुद्धा सांगतो की आपल्या बघा छत्रपती शिवरायाने, आता तुम्ही म्हणाले की ते कोणत्या किल्ल्यावरती जे थांबले होते आणि तिथे अचानक घेरा टाकला त्या किल्ल्याला, जाताच येईना तिथे. तिथून महाराज गेले आणि मध्येच गोटखिंड होती, बाजीप्रभू. आता तुम्ही हे कमेंट्समध्ये लिहा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी मी सांगण्यापेक्षा त्या ठिकाणी काय घडलं. आणि बाजीप्रभू सांगतात, त्याने लिहून ठेवलेलं त्याच्या, अर्धी भाकर खाणारा राजा मी पहिलाच पाहिला. का, कशासाठी? कारण असा काय दुश्मन त्या ठिकाणी होता की काही खालून येणं गडावरती फार मुश्किल होतं. मग अन्नधान्याचा साठा जो आहे तो संपत चालला होता, तर तो कसा वापर करायचा त्याचा आणि कशा पद्धतीनं, तर त्यावेळेससुद्धा महाराजांनी काटकसर, आणि हे पूर्वीपासूनच आहे, त्यांच्यापासून आपल्याला हे काटकसरीची जी काही सवय आहे ते तेव्हापासून आहे मित्रांनो. मग आता हे आपण करायचं नाही आहे का? आत्तासुद्धा आपल्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी जर आपल्याला आव्हान केलं असेल या सगळ्या काही गोष्टीचं, तर आपण त्याचं पालन केलं पाहिजे ना. थोडं जर सगळ्यांनी पालन केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्या काही गोष्टी थोडं सगळ्यांनी बघा, थेंबा तळेसाचे असतं, थेंबा तळेसाचे. आणि किती लोकांनी प्रतिसाद दिला त्याला सगळ्या पेट्रोल डिझेलसाठी. EV आता इलेक्ट्रिक जर म्हटलं तर मित्रांनो 2026 असं होतं, म्हणजे तज्ज्ञ होते, त्या तज्ज्ञांनी सांगितलं होतं की जवळजवळ 50% वरती EV 2026मध्ये असतील. त्याचंसुद्धा धोरण काय शासनाचं चुकलं की कुठे काय, किंवा ते EV तेवढ्या ह्याच्यामध्ये आल्या का नाही आहेत, किंवा मार्केटमध्ये काय नाही झालं त्याचं. मार्केटमध्ये असं आहे की सर्वसाधारणपणे ते इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याला बाबा पेट घेतं किंवा आणि काय होतं, असं काय होतं. प्रत्येक गोष्ट अपग्रेड होत जाते. आपण ते सगळ्या पेट्रोल पेटत नाही आहे का, सगळ्यात ज्वलनशील पदार्थ तो आहे, पटकन पेटला जातो तो, मग ते तर पेट नाही आहे का त्याचं. मग पूर्वी तेव्हापासून पण ते तसंच होतं, पण बदल झाला ना त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये सुद्धा बदल. आणि शासन ह्याला थोडंसं प्राधान्य अजून दिलं पाहिजे जास्त. EV इलेक्ट्रिकसाठी बघा, स्वच्छ प्रकाश आपल्याला किती ऊन आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये. 3 महिने सोडलं तर बाकीचे 9 महिने, 3 महिने पावसाळ्याचे जर सोडले आपण तर त्यातले पण एखादा महिना सोडून द्या मित्रांनो, 9 महिने ते 10 महिने आपल्याकडे स्वच्छ प्रकाश असतो. आपल्याकडे स्वच्छ इतका छान ऊर्जा स्रोत आपल्याकडे ते बनलं पाहिजे होतं, बनायला पाहिजे होतं. कित्येक अशा आहेत सोसायटीकडे मित्रांनो, किती फंडिंग्स आहेत तुम्हाला माहिती आहे का. एखादी जागा दिली आणि त्याच्याकडे इलेक्ट्रिकचं जर ते सगळं त्याच्यामध्ये खर्च करणार असेल, त्याच्यातून उत्पन्न मिळत असेल, तर प्रत्येक सोसायटीसुद्धा गृहनिर्माण सोसायटीसुद्धा करतील. चला तर जाऊया ह्या सगळ्या काय गोष्टी. आता तुम्ही म्हणत असाल की त्याच्या आपल्यावरती काय परिणाम होतो आहे का, तर हो नक्की होतो आहे. कारण जागतिक मंदीचं येण्याचं दिवस जे आहेत, असं अशा काय गोष्टी आव्हान करत असतात, त्यावेळेस समजून जायचं की मंदीचे दिवस कुठेतरी येणार आहेत. आणि सगळ्यांना वर्क फ्रॉम होम करा आणि या सगळ्या काय गोष्टी करा. आत्ता सध्या तर तसं काही नाही आहे की बाबा लॉकडाऊन वगैरे काय लागणार का, तर नाही लागणार आहे, असं काहीसुद्धा होणार नाही आहे. परंतु आव्हान केले, मग आमच्या पगारवाढीवरती काय त्याचा परिणाम होतो आहे का. हां, आता सध्या जे काय आपले मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पटकन सजेशन ऑब्जेक्टसाठी पाठवावं लवकरात लवकर. अन्यथा हे अटकून राहिलं आणि 1-2 महिने जर लेट झालं तर फार मुश्किल आहे, फार मुश्किल आहे. आता सध्या काय परिस्थिती तशी आहे का, तर नाही आहे. आपण बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा आपण एक्सपोर्ट जास्त केलं पाहिजे, एक्सपोर्टवरती जास्त भर दिला पाहिजे. शेतीजन्य पदार्थ जे काय आहे ते आता मिथेन ऑइल वगैरे हे सगळं मिक्स करायचं भरपूरसं चालू आहे. त्याच्यामध्ये ते आहे आपल्याकडं ऊर्जा स्रोत भरपूरसं काय आहे चालू आहे त्याच्यावरती, आणि छान आहे सगळं काय बनवत आहेत आपल्याकडचे भरपूरसे आहेत. आपल्याकडे गॅस बनवणारंसुद्धा तुम्ही काय काय विचारूच नका. आपले भारतीय तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये फार विकसित चाललं आहे, पुढे चाललो आहे. आपण चाललो आहे पुढे गतिमान चाललो आहे. आणि राजकारण असतं, या राजकारणामध्ये भारतातलं नाही सोडून द्या, जागतिक राजकारण असतं. हे आपल्याला इथलं समजत नाही तर जगातलं काय समजेल. ते समजून घेण्याकरता तेवढं तज्ज्ञ आपण नाही आहोत, परंतु त्यामध्ये कुठे कुणाला पुढे जायचं, पुढे जाऊन द्यायचं नाही, कुठे कुणाचे संबंध, वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे संबंध असतात, त्याच्यानुसार ते असतात. भारताला काहीही नाही आहे मित्रांनो. कारण याचं असं आहे की पहा, आपल्याकडे असे कोणताच जो साठा आहे आपल्याकडे जो पूर्वी स्टॉक करून ठेवलेला असतं, त्याच्यातलं आपण काय घेतलेलंच नाही आहे अजून. आपल्याकडे येतं जातं सर्व व्यवस्थित आहे. हां, जी सर्कल चेन असते त्या चेनमध्ये कुठेतरी फरक पडतो आणि त्या कंपन्या कुठेतरी मागे पुढे झाल्यामुळे सगळ्या काय गोष्टी थोड्या पडतात. परंतु आपल्याकडे काय कमतरता आहे का, तर नाही.
बिलकुल कुठं काहीसुद्धा झालेलं नाही आहे. आपल्याकडं सर्व काही सुरळीत आहे, सक्षमपणे आहे. कारण याचं असं आहे की आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही हे का ठामपणे सांगताय. आपल्या भारतामध्ये जे ऑइल गॅस ह्याचा साठा आहे तो भारतामध्ये सर्वात जास्त 2 नंबरचा साठा हा माझ्या गावाच्या शेजारी आहे. माझ्या गावाच्या शेजारी हा साठा आहे. तर मित्रांनो विचार करा, तिथे जे आमच्या शेजारच्या गावातले जे काही तरुण होते ते त्यांची शेती केल्यामुळे तिथं त्यांना ते नोकरी दिली. त्यांनी ते तसं ॲग्रीमेंटच केलं होतं, आमच्या जमिनी जातात तर आम्हाला पैसे नको, पण आमच्या घरातलं एक नोकरी लागला पाहिजे. असे कित्येक तर आहेत. त्यांना मी विचारलं, अरे काय म्हटले असे काय परिस्थिती, तर नाही म्हटलं काय नाही. हां, थोडंफार आपल्याकडे येणारं जे होतं पहिलं ते थोडंफार प्रमाणामध्ये कमी झालं आहे. असं दुसरं काही झालेलं नाही. आपल्याकडे सर्व काही सुरळीत चालू आहे. सर्कल चेन असते ती कुठं ना कुठं तर तुटते आणि लोक थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घ्यायला लागले की मग गडबड होते. या सगळ्या काही गोष्टी आवक-जावकमध्ये गडबड होते. तर तसं काय नाही आहे. आपल्या पगारवाढीविषयी तुम्हाला सांगितलं की लवकरात लवकर अध्यक्षांनी सजेशन ऑब्जेक्शनला टाकून द्यावं. हीच वेळ आहे. लवकर वेळ केली तर परत गडबड होणार पुढच्या येत्या काळामध्ये. आता तुम्हाला लास्टला सांगूया की काय गडबड होणार आहे. पहा, मोदीजींनी आत्तापर्यंत जे काही म्हणजे तुम्ही म्हणत असाल ते महाराजांशी का जोडताय, कारण छत्रपती शिवराय महाराज बाबा अफजल खानाला आम्ही घाबरतो तुला, आम्ही घाबरतो तुम्हाला, घाबरतो तुम्हाला, लय घाबरतो आम्ही तुम्हाला. आणि समोराला तेव्हा आरबा फाडूनच टाकला. अफजल खानला घाबरतो तुम्ही महाराज गेले. आणि होताच तसा तो बलाढ्य हत्तीचं बळ असणारा होता. नाही असं नाही, होता तसा. त्याच्या पुढे भले घाबरत होते. त्याच्या कचाट्यातून सुटणं म्हणजे हे, पण महाराजांनी कोतळाच बाहेर काढला. अरे असे महाराज होते. आणि त्याला डिवायडेशन केलं, मेंटली डिवायडेशन केलं. इथंसुद्धा मला वाटतं आहे तसंच काहीतरी घडते. ह्या गोष्टी पंतप्रधान बोलणे हे मेंटली डिव्हायडेशन आहे सगळं काय. ह्याच्यावरती चर्चा नाही, ह्याच्यावरती बरोबर खरंच ती परिस्थिती ती नाहीच आहे. परिस्थिती यायच्या आधी आहे, अजून आलेलीच नाही आहे परिस्थिती. नाही, बिलकुल नाही. कोणीही तज्ज्ञाला विचारा, कुठेही जा तुम्ही, परिस्थिती आलेली नाही. येणारी परिस्थितीवरती त्यांनी आत्ता भाष्य केले आणि त्याच्यावरती सर्व चर्चा चालली. पण होते काहीतरी वेगळंच. नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार. कोणाचा तरी टांगापलटी घोडफरार होणार. 100% गॅरंटी देऊन सांगतो. आत्तापर्यंतचा इतिहास आहे 2016पासूनचा, गनिमी कावा. काहीतरी होणार आहे मोठं, नक्कीच मोठं घडणार आहे असं मला वाटतं मित्रांनो. ज्या काही थोड्या बहुत असतात, आता उदाहरणार्थ देण्यासाठी तसं काही नाही आहे माझ्याकडे. थोडंफार बॉर्डरवरती सशस्त्र किंवा काय ह्या सगळ्या काय गोष्टी चालू असतील किंवा त्या चालू आहेत असं म्हटलं जातं, परंतु ठामपणे काही सांगू शकत नाही. परंतु काहीतरी आहे, नक्कीच काहीतरी आहे मित्रांनो, घडणार आहे. आणि ह्या सगळ्या काय गोष्टीसाठी आपण आहोतच की. आपण सगळ्या काय गोष्टी जेवढं जमल तेवढं आपल्या परीने आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. परंतु देश प्रथम, देशभक्ती याला प्राधान्य द्या मित्रांनो. देशासाठी आपल्याला सर्वस्व प्रत्येक वेळी 1965 साली त्यावेळेस झालं, त्यावेळेस काय पंतप्रधानांनी आव्हान केलं म्हणून कुणी नाही म्हटलं का. 72 दुष्काळ पडला बाबा, त्यावेळेस कुणी नाही म्हटलं का. अरे ते लाल गहू त्या ज्या काही जनावरांना आणि माशांना घालायचे ते आपण मागवले आणि त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना खायला मिळालं. ते भुकटी काय असतात म्हणतात ते, त्याच्यातली अशी परिस्थिती आमच्या आजोबा किंवा आपले वडीलधारी जे काही व्यक्ती आहेत ते आपल्याला सांगतात. त्यावेळेस आपला जन्म पण नाही हो त्यावेळेस. परंतु ती परिस्थिती आत्ता आहे का हो? नाही. आणि ती परिस्थिती येणार आहे का? नाही आहे. परंतु येऊच नाही या परिस्थिती आपल्याकडे. आर्थिक परिस्थिती आपली जी देशाची आहे ती वाढली पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. देश आपला उंच पुढं झाला पाहिजे. बाकीचे देश ते कमी करण्याचा प्रयत्न तर करणारच ना. तुम्ही कसं पुढं जात आहे, तुम्हाला पुढं जाऊनच देणार नाही मी, पण आम्ही तर जाणारच आहे. तर ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत, याला आपण चांगल्या पद्धतीने विचार करूया, ना की वाईट आणि वेगळ्या कुठल्या गोष्टीने विचार करणं बंद करूया. तुर्तास मित्रांनो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.